क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिकच्या दहेगाव जिल्हा परिषद शाळेला राऊंड टेबल आणि लेडीज सर्कलचा मदतीचा हात। विद्यार्थ्यांसाठी खेळ, आरोग्य आणि पायाभूत सुविधांची भेट। शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद शाळा दहेगाव, तालुका नाशिक येथे आज एक हृदयस्पर्शी उपक्रम पार पडला। राऊंड टेबल आणि लेडीज सर्कल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आणि शाळेला आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले। प्राथमिक शिक्षिका श्रीमती पल्लवी गोवर्धने मॅडम यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला। शाळेला मिळाली जीवनावश्यक आणि शैक्षणिक मदत। संस्थेतर्फे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा आणि आरोग्य लक्षात वस्तू भेट देण्यात आल्या। शाळेच्या आतून आणि बाहेरून संपूर्ण रंगकाम पेंटिंग करून देण्यात आली। आरोग्य मार्गदर्शन आणि जनजागृती या प्रसंगी दंतवैद्य डॉक्टरांनी उपस्थित राहून मुलांना दातांची काळजी कशी घ्यावी, दात कसे घासावे याविषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले। त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना टूथपेस्ट आणि टूथब्रशचे वाटप करण्यात आले। मुलींसाठी विशेष सत्रात गुड टच, बॅड टच बाबत माहिती देण्यात आली। सोबतच वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य विषयक माहिती मार्गदर्शन करण्यात आले। मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सतीश दादाजी कचवे, उपशिक्षक श्री जितेंद्र नगराडे सर, श्री प्रवीण जाधव सर, श्री विलास चौधरी सर, श्रीमती प्रज्ञा चव्हाण मॅडम यांच्या हस्ते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या श्रीमती पल्लवी गोवर्धने मॅडम यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक झाले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्य शिक्षण परिषदेचे राज्य उपाध्यक्ष श्री दीपक शिवाजी केरनार सर यांनी केले। राऊंड टेबल आणि लेडीज सर्कल नाशिक यांनी दिलेल्या भरीव मदतीमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळ, आरोग्य आणि सुरक्षिततेची नवी द्वारे खुली झाली आहे। संस्थेच्या या सामाजिक कार्याबद्दल शाळा परिवाराने मनापासून आभार मानले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।